काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतून निम्म्या कोल्हापूर शहरासह संपूर्ण ई-वॉर्डला पाणी पुरवठा होतोय। मात्र ही योजना सुरू झाल्यापासून ई-वॉर्डातील अनेक भागांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण फिरायची वेळ आली आहे। संत गोरा कुंभार वसाहत परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवतीये। अत्यंत अपुऱ्या दाबानं होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागलेत। या परिसराला पुरेसा पाणी पुरवठा झाला नाही तर महापालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। कोल्हापूर शहराला मुबलक आणि शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी 489 कोटी रुपये खर्चून काळमावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू करण्यात आली आहे। 2 वर्षांपासून या योजनेतून निम्म्या शहराला पाणी पुरवठा होतोय, पण गळती आणि तांत्रिक दोषामुळे थेट पाईपलाईन योजनेचं पाणी निम्म्या शहरालाही व्यवस्थित मिळत नाही। त्यामुळे नागरिक या योजनेबाबत असमाधानी आहेत। मार्केट यार्ड परिसरातील बापट कॅम्प, संत गोरा कुंभार वसाहत परिसरात गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत अपुऱ्या दाबानं वेळी अवेळी पाणी पुरवठा केला जातोय। नागरिकांना पाणी मिळत नाही। अनेक वेळा पाणी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करूनही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही। गेल्या 6 महिन्यात संत गोरा कुंभार वसाहतीकडे पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे। त्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत। या वसाहतीचा पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। इथं 6 महिने झालं पाण्याचा प्रॉब्लेम चाललाय। निदान आम्हाला प्यापुरतं म्हणजे 5 तास सोडण्यापेक्षा निदान 3 तास पाणी भरपूर मिळून द्या आम्हाला पाणी। आता जवळजवळ पाण्याचा इथं ठेम नाही, 4-5 दिवस झाले तरी तर पाणी आम्हाला इथं मिळावं असं अपेक्षा आहे आमची, दुसरं काही नाही। संत गोरा कुंभार वसाहतीला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी मार्केट यार्ड इथल्या पाणी टाकीतून स्वतंत्र पाईपलाईन टाकली तर या वसाहतीचा पाणी प्रश्न सुटू शकतो। पण महापालिका प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं माजी नगरसेवक प्रकाश कुंभार यांनी सांगितलं।